पुढची बातमी, राज ठाकरे देखील धारावीसाठी मैदानात उतरणार का अशा चर्चा आता समोर येत आहेत. कारण 7 डिसेंबरला धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. सभेला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरेंनाही निमंत्रण दिले जाणार आहे. धारावी बचाव समितीची आदित्य ठाकरेंशीही चर्चा झाल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचं धारावी बचाव समितीकडून आवाहन करण्यात आलंय. तर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि यशवंत किल्लेदार यांनी धारावीकरांच्या हितासाठी डीआरपीच्या सीईओंचीही भेट घेतली. जर तुम्हाला ॲडिशनल घ्यायचं असेल तर तुम्हाला शासकीय रेटप्रमाणे पैसे भरावे लागतील. हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामध्ये डिडक्शनही त्यांनी 10%, 20%, 30% असं केलेलं आहे. तर हे अन्यायकारक आहे. याच्यावर तुम्ही एक योग्य मार्ग काढायला हवा असं त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे. त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर जमीन अधिग्रहणाचा जो विषय आहे, धारावीच्या डेव्हलपमेंटसाठी जमीन अधिग्रहण जे केलं जात आहे, बाहेरचं जमीन अधिग्रहण अगोदर केलं जातं, पण इकडच्या जे खाजगी जागा आहेत, खाजगी मालकांच्या जागा आहेत, त्याचं जमीन अधिग्रहण केलं जात नाही. पुन्हा त्यांना त्याचा परतावा जो द्यायला पाहिजे तो परतावा केवळ 25% दिला जातोय. तो थोडा वाढवून मिळावा.